एक दिवस अचानक सकाळी सकाळी असं बाहेर फिरायला गेलो होतो आणि काय झालं की एक असंख्य असे कावळे मला बघायला मिळाले. वा, अशा कोरड्या फडफडीत अशी झाडं झालेली होती, कारण पूर्ण पानगळती चालू आहे. आणि ते जे कावळे होते, ते पक्षी होते, ते इतके असंख्य होते की मला असं वाटलं की कावळ्यांची ही शाळाच भरलेली आहे. आणि मग नेहमीसारखा प्रश्न, मला काही मोह झाला नाही, की मला मोह झाला की आपल्या ह्यांचा एक व्हिडिओ काढा आणि आपल्या सर्व फ्रेंड्स लोकांना दाखवा. चला तर मग बघूया कावळ्यांची शाळा आणि चला तर मग जाऊया आता आपण कावळ्यांच्या शाळेमध्ये आणि त्यांचा जो गोंधळ आहे तो पाहण्यासाठी. दिसतं ना, क्लायमेट एकदम मस्त. ॲक्च्युली माउंट कार्मल ह्याच्यासाठी खूप हे एकदम निसर्ग ना एकदम. हा, किती आज आपली शाळा नाही आहे, त्यांची आहे. हां, आणि असं हे सुंदर अशा वातावरणामध्ये सकाळी सकाळी असं छानपैकी सूर्य देखील आपल्याला सूर्याचं दर्शन होत आहे. सर्वजण आम्ही मजा करत आहे आणि आम्ही एका ठिकाणी बसून घेतलेलं आहे आणि ही पूर्ण कावळ्यांची शाळा आपल्याला पाहायला मिळालेली आहे. खूप क्वचित असं भेटतं, कावळे असे ओरडत असतात किंवा सकाळी सकाळी किंवा अजून काही त्यांनी पाहिल्यानंतर कावळे भरपूर प्रमाणात ओरडतात. पण या ठिकाणी मी काहीतरी वेगळीच गंमत बघते की ही छानपैकी ओरडा-आरडी आणि धिंगाणा मस्तपैकी हे कावळे करत आहे आणि साईड बाय साईड आम्ही देखील इकडे फोटो काढून स्वतः काहीतरी एक मजा करत आहे. कारण आम्ही कुठेतरी बाहेर निघालेलो आहे आणि बाहेर जेव्हा आम्ही निघालेलो आहे तर फ्रेंड्स सगळे बसून वाट बघत आहे आम्ही काही गोष्टींची आणि साईड बाय साईड कावळ्यांना देखील आम्ही पाहत आहे. आणि कावळे तर होतेच आणि दुसऱ्या एका झाडावर मी असे पक्षी बघितले की ते कावळे तर नाही आहे, मला असं वाटतं ते पानकोंबड्या वगैरे असू शकतील किंवा करकोचा पक्षी वगैरे असू शकेल, असं कदाचित मला असं वाटतं आहे. मला काही पक्ष्यांची जास्त माहिती नाही आहे, त्याच्यामुळं पण मी हा जो व्हिडिओ आहे हा काढण्याचा प्रयत्न केला. शांत बसले होते, कावळ्यांसारखं कावकाव करत नव्हते, पण भरपूर प्रमाणात पूर्ण एका झाडावर हे सर्व पक्षी असे मस्तपैकी बसलेले होते. तर अशा प्रकारे हे छोटे छोटे म्हणजे आपण छोटे छोटे ठिकाणी जेव्हा जातो तर आपल्याला असं काहीतरी निसर्गामधल्या गोष्टी मिळतात. आणि निसर्ग आणि मला मला निसर्ग, झाडं, पशुपक्षी भरपूर प्रमाणात याचं वेड आहे. झाडं लावणे आणि बरेच काही अशा गोष्टी. तर म्हणून मी हा पण एक व्हिडिओ लगेचच काढून घेतला आणि सांगितलं की चला, कावळ्यांची तर शाळा तुम्ही बघितलेली आहे आणि कावळ्यांच्या शाळेमध्ये देखील आपण वेगवेगळ्या अशा पक्ष्यांना देखील पाहिलेलं आहे. निसर्ग हा नेहमी चांगला आहे, निसर्ग हा नेहमी आपल्याला देत राहतो. आणि हे या व्हिडिओमधून हे या पक्ष्यांच्या सानिध्यामधले म्हणजे मी या पक्ष्यांना बघून मला ही गोष्ट शिकायला मिळाली की त्यांना बघून एक वेगळाच आनंद आपल्याला मला वाटत होता आणि आम्ही इथं बसलेले सर्वांना. तर असेच लहान लहान व्हिडिओ घेऊन मी एलिझा पुन्हा पुन्हा तुम्हाला भेटायला येत राहील. आणि बऱ्याच दिवस झाले होते की मी काही व्हिडिओ टाकले नव्हते, पण मी आता रेग्युलर बेसमध्ये आठवड्यातून एकदा तरी मी व्हिडिओ टाकण्याचा मनापासून जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक देखील करू शकता. आणि जर लाईक केलं तर आणि सबस्क्राईब अजूनपर्यंत केलं नसेल तर तुम्ही सबस्क्राईब देखील करू शकता. स्वतःची काळजी घ्या, जिथे आहे तिथे तुम्ही खुश राहा आणि बाय बाय. निसर्ग बदलत राहतो, निसर्गामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा बदल होतो, तरी देखील त्यावेळेस निसर्ग मनुष्याला आनंद द्यायचा प्रयत्न करतो. चलो देन, बाय बाय, सी यू, टेक केअर, मे गॉड ब्लेस यू ऑल डिअर फ्रेंड्स.